चला मॅच सुरू करायची आहे. नेक्स्ट मॅच तन्वीर वॉरियर्स आणि तन्वीर वॉरियर्स संघ फाईट करत असताना पाहायला मिळेल अगेन्स्ट जेएस ग्रुप. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरुवात करायची आहे. चला मॅच सुरू करायची. आपल्याकडे वेळ कमी आहे. जिशान भाई वेळ कमी आहे. खूप लेट चालू होत आहेत. खूप लेट. 12 वाजले. 2च मॅचेस झाल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका. जास्त वेळ घ्यायचं नाहीये. लगेच आपण सामन्याला देखील सुरुवात करूया. चला सामना सुरू करायचा आहे. वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर सामने देखील सुरू करा ही रिक्वेस्ट विनंती असेल. चला मॅचच्या दिशेला आपण वळतोय. नो बॉल पाहायला मिळेल. धावफलक 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तुरंत ऑन द बोर्ड. पुन्हा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. एकदा आपल्याला पाहायला मिळते सातत्याने मिस्टेक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे दोन्ही संघांसाठी. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 4 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 ऑन द बोर्ड. महत्वाची विकेट देखील कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वाच्या सर्व विकेट पाहायला मिळतात आणि नवीन बॅटर शाहिद पाहायला मिळेल. शाहिदला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. कन्सॉलिडेट करावं लागेल आता मॅच मध्ये. चौकार षटकार मारून स्कोर काढला.
व्हाईट बॉल पुन्हा एकदा सातत्याने मिस्टेक. एक्स्ट्रा रन 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल आणि यावेळेस बॉल हवेमध्ये कॅचची संधी होती. मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. APL पॅकर्स आयोजित AGT चॅम्पियन्स लीग जबरदस्त अशी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. व्हाईट बॉल गोलंदाज सय्यर बॉलिंग ट्रॅक वर अकीब स्ट्रायकिंग एंड वरती शाहिद. एका विरुद्ध आणि एका टीम मध्ये भरपूर वेळ सर्व खेळाडू खेळलेत. बॉल हवेमध्ये एहतेशाम डाऊन द बॉल. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळते. शाहिद खेळीचा अंत. सातत्याने आपण सिंगल डबलचा गेम पाहतोय. इम्पॉर्टंट आहे. बॉल झाले 5. शेवटचा बॉल. अकीब तयार. मैदानावर आपण पाहू शकतो कमालीचा मुकाबला. जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल. आली सिंगल ओव्हरची समाप्ती. 8 धावा. पहिली ओव्हर समाप्ती. धावसंख्या 8. ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळतात. सुरू आहे. 2 गडी देखील बाद झालेत आणि त्यातल्या त्यात महत्वाची विकेट. रनआउटची संधी. वा अमानच्या खेळीचा अंत. मोठा धक्का बसतोय. अजून एक विकेट. दोन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 3 गडी बाद आणि सिद्धू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस देखील कुलगोळाचा बॉल आणि ऑन साइडला टर्न करत असताना पाहायला मिळतात. आता डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. बॉल झाले 4. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. सिद्धू सिद्धूची अफलातून गोलंदाजी आपण पाहिली पण इथे त्याच्या वतीने मिस्टेक होतीये. चांगला खेळाडू आहे सिद्धू. तर समोर देखील एक चांगला खेळाडू चॉप करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर बॉल. डू ऑर डाय सिच्युएशन वरची मॅच आहे. 2 चांगले मित्र आज विरोधामध्ये खेळतात. एकीकडे फैज आणि दुसरीकडे आपल्याला प्रथम पाहायला मिळतात. आली मैदानावरती सिंगल.
धावसंख्या 12 पाहायला मिळेल. धावसंख्या 12 पाहायला मिळते. नितेश शाम बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. यावेळेस देखील टॅप केला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॅकफुटला आले. ट्राय करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेला आली मैदानावर तो सिंगल. देखील फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. आली मैदानावरती ची मात्र सिंगल. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 17 आपल्याला रन संख्या पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 17 धावा फुलकावरती पाहायला मिळतील. आणि मैदानावरती सिंगल. रनआउटची संधी. 30 पंचांची मागणी करण्यात आली आहे. फलंदाज बाद होतात. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. महत्वाची विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रथम पाहायला मिळतील आणि महत्वाच्या विकेट्स देखील
जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट बॉल, रन संख्या 19 आणि यावेळेस फलंदाज अजून एक बाद, अजून एका विकेटचं पतन, महत्वाच्या अजून एक विकेट. जेस ग्रुप संघ या मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय. समोर तनवीर वॉरियर्स हा कुठेतरी अडचणींमध्ये सापडलेला संघ पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय, कारण महत्वाच्या विकेट्स गेल्यात. जवळपास 19 वरती 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. ओव्हरची समाप्ती 19 रन 5 विकेट के नुकसान पर. गोलंदाज तयार. डिफेन्सिव्ह अप्रोच आणि येथे श्याम पाहायला मिळत आहेत. डू ऑर डाय, करो या मरो, मेक और ब्रेक, आणि त्यावरती आला सिक्सर. 3 रन झाले वाटतं. आणि यावेळेस कॅच कंप्लीट झाली आहे. त्यांच्या खेळीचा अंत. डबल ट्रबल ओव्हरती एक सिक्सर आलेला, एक बॉल वरती 12, मात्र त्यानंतर विकेट आली. 6 गडी बाद झाले, 5 रन मायनस देखील झाले. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. जिशन भाई, नेक्स्ट राउंड. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. देखील आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. धावा धावफलकावर 28 ऑन द बोर्ड. 5 ओव्हरची समाप्ती, 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार. वन्स अगेन चला मॅच त्वरित सुरू करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल, अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला 29-29 या आकड्यावरती पाहायला मिळेल.
2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार आणि पहिला आज चांगला बॉल पाहायला मिळाला. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. 30 वरती 7वा धक्का बसेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. सर्व विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकावरती एक गेलेत. व्हाईट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आलेली आपल्याला पाहायला मिळते जी मात्र सिंगल. डॉट बॉल पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. .34 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला टर्न केला. आपल्याला पाहायला मिळतो 6 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 36. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, ही विनंती असेल. यावेळेस देखील आली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. गतीने धावसंख्या पुढे सरसावतीये असं पाहायला मिळतात. अगेन सिंगल आली आहे. सिंगल डबलने सामन्यामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता, पण त्यातल्या त्यात चौकार षटकार येणं गरजेचं आहे. धावसंख्या 50 पर्यंत तरी पोहोचणं गरजेचं आहे. यावेळेस देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. तन्वीर कमालीची बॅटिंग करतात.
सिक्सर आलाय आणि 50 पर्यंतची धावसंख्या आपल्याला पाहिजे होती. त्याच्या दिशेला वाटचाल होत असताना पाहायला मिळते. सिक्सर आलाय. Forty-seven. व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला राऊंड आताशी सुरू आहे आणि जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाज तयार आहे. सान पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल. फिल्डर असतील. कॅच कंप्लीट झाली आहे. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन संख्या 49, 48 आणि 49चं टार्गेट. 50चं लक्ष. कॅरी. चला सामना सुरू करायचा आहे. नेक्स्ट मॅच ज्यांची कोणाची आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर आपले बॅटर्स पाठवायचे आणि टीम देखील सज्ज करायची आहे. नो बॉल. धावसंख्या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल. आपण तर धाव फलकावरती ऍड होईल. देखील आलेली आपल्याला पाहायला मिळते. याची मात्र डबल. सगळ्यात 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड.
षटक क्रमांक सध्याच्या घडीला मार्गदर्शक पाहायला मिळतोय, जो मात्र पहिलं 45 धाबा अजून देखील आवश्यकता, म्हणजे 49 धाब्यांची आवश्यकता होती. तन्वीर 11 वर्सेस जीएस ग्रुप अशी ही लढत पाहायला मिळते. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस जे टॉपला फिनिश केले होते ते अख्ख्या टीमा बाहेर गेल्या होत्या क्वार्टर फायनलला. मागच्या वेळी ज्यावेळेस ही स्पर्धा झाली होती त्यावेळेस हे चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते. 5 टॉपर्स आणि 5ही टॉपर्स हे बाहेर गेले होते क्वार्टर फायनलला. यावेळेस देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 6, 6 ऑन द बोर्ड. 49 धाब्यांचं लक्ष्य आहे. 7 ओव्हर मध्ये 49 नथिंग. यावेळेस सिक्सर देखील आलाय तन्वीर यांच्या विरोधामध्ये. धावसंख्या 12 पाहायला मिळेल. 38 मध्ये 37. लेस दॅन रनबॉल इक्वेशन. ट्रिपल एच चॅम्पियनशिप मध्ये जय जलेश्वर वाडेकर संघाने पहिला विजय प्रस्थापित केलाय. येस, इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. मार्गदर्शक धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती. गोलंदाज देखील तयार. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. धावसंख्या 14 पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. 14 धाबा धावफलकावरती. 14 धाबा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. आणि गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. देखील आलिया मैदानावरती सिंगल. धावफलक 15. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. 49 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये जवळपास अजून ओव्हर समाप्त झाली नाहीये. 15 धावा आल्या. त्यामुळे फ्रंट फुट वरती डेफिनेटली आपल्याला जीएस ग्रुप संघ पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 16 पाहायला मिळेल. 33 ची आवश्यकता. 36 बॉल. 6 ओव्हर 33. हा, ऐतेश आमचा ऐक काय बोलतोय तो ऐक जरा. चला मॅच सुरू करा लगेच. जिशान भाई. मॅच सुरू करा. फाईट. चला प्लीज मॅच सुरू करायची आहे. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. त्यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच अख्तर भाई इन ऍक्शन मध्ये असेल. अख्तर भाई 9 ओव्हर्स 7 ओव्हर्स एकटेच बॅटिंग करतील आणि 7 ओव्हर एकटेच टाकतील, कारण एकटेच आहेत. 17 ऑन द बोर्ड. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाहायला मिळेल. संधी जरूर होती आणि मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. फलकावरती धावा 18. अजून देखील 31 धावांची आवश्यकता 33 बॉल मध्ये. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. लेस दॅन रन बॉल. ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा धक्का बसेल बॅटिंग करत असताना टीमला. वरती पहिला धक्का बसलाय. समोर नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज. राईट बॉल. संख्या 20. 29 आवश्यकता होती.
फक्त मिस्टेक झाली थोडीशी. अर्ली बॅट स्विंग अफवाची पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती धावसंख्या 21. चांगली ओव्हर राहिली पण दिल्ली अभि दूर. येथे श्यामला कोणीतरी घेऊन जा कुठेतरी. शाहिद पाहायला मिळतील मैदानावर. गोलंदाज तयार. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर एक गडी बाद. 22 धावा धावफलकावरती असतील. कमी धावा आहेत त्या धावा बहाल केल्या जातात. यावेळेस देखील कॅचची संधी आणि कुठल्या प्रकारची मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाज बाद होत आहेत. पाहायला मिळतोय. नंबर 3 प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि प्रथम यादव टीमचा आयकॉन. अंडरआर्म टर्फ क्रिकेट मधील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ओळख आहे प्रथम यांची. गोलंदाज तयार. शाहिद शेख आणि व्हाईट बॉल. धावसंख्या 23 पाहायला मिळते. सर्व्हिसची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवली आहे की आपण बाबा बनू शकतो. जास्त नाविकची गरज नाहीये. इथे देखील खेळाडू खेळ शिल्लक आहे.
असेल मैदानावरती सिंगल बॉल फक्त ही ओव्हर खेळायची आता विकेट जरी नाही आल्या तरी देखील सामन्याच्या जवळ पोहोचेल संघ दिशा दाखवली आहे फक्त आणि फक्त आता खेळून काढायचे बॉल डॉट असले तरी देखील तयार डॉट बॉल फेस करायचे आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो सामना झाला फिनिश सामना जिंकला जीएस ग्रुप संघ